राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत आणि त्यामुळे त्यांच्या भारतीय नागरिकत्वाची सीबीआय चौकशी करावी या याचिकेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने निर्णय घ्यावा असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेत। 19 डिसेंबरपर्यंत सरकारने या संदर्भातली माहिती न्यायालयात द्यावी असे आदेश न्यायमूर्ती अताउर रहमान मसुदी आणि न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी दिलेत। एस विघ्नेश शिशिर यांनी ही याचिका दाखल केली आहे आणि 25 नोव्हेंबरला या प्रकरणी झालेल्या सुनावणीत देशाचे उपसॉलिसिटर जनरल एस.बी. पांडे यांनी याचिकाकर्त्यांनी दिलेलं निवेदन केंद्र सरकारला मिळालं असून त्यावर विचार सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। या प्रकरणी आता 19 डिसेंबरला कोर्टामध्ये सुनावणी होतीये। नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। राहुल यांच्या नागरिकत्वाची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आपण पाहतोय। एस विघ्नेश शिशिर या याचिकाकर्त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली आहे। शर्मा यांनी ब्रिटनकडे 2022 साली राहुल यांच्याबाबत ही माहिती मागवली होती। इंग्लंडच्या सरकारकडून आलेला गोपनीय ईमेल शर्मांनी जाहीर केला। या ईमेलवरून राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे। इंग्लंडने डेटा सुरक्षा कायद्यामुळे अधिक माहिती देण्यास नकार दिल्याचंही दिसलं। गांधींच्या अधिकृत पत्रानंतरच माहिती देण्याची इंग्लंडच्या अधिकाऱ्यांची भूमिका आहे। याचिकेमागे घेत नियमांप्रमाणे उपाय करण्याची कोर्टाने सूचना केली आहे। याचिकाकर्त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडे दाद मागितली होती। गृह मंत्रालयाकडून उत्तर न मिळाल्याने याचिकाकर्ते पुन्हा न्यायालयात गेले। अशीच याचिका सुब्रमण्यम स्वामींकडून दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये सुद्धा दाखल झाली होती। अलाहाबादच्या याचिकेची माहिती घेऊन या प्रकरणी सुनावणी होणार असं सुद्धा दिल्ली न्यायालयाने म्हटलंय।